बंडगर सर. हा सर, एकच मिनिट हा. हा, लाईट इफेक्ट व्यवस्थित आहे ना? हो. हो सर. ओके आहे ओके, आहे. येस. येस. सुरू करूया सर. गायकवाड येस. सर सुरू करूया. गायकवाड सर चालू करा तुम्ही. हा. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत राज्यशास्त्र व प्लेसमेंट सेल अनुषंगानं आज आपण गांधी जयंती निमित्त विशेष व्याख्यान आयोजित केलेलं आहे. या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आजच्या या व्याख्यानाचे अध्यक्ष माननीय संचालक दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याचे डॉक्टर डी.के. मोरे सर यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर संजय ठिगळे सर, माजी NSS समन्वयक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व दूरशिक्षण केंद्रातील सर्व सहाय्यक प्राध्यापक, समन्वयक, कर्मचारी वर्ग सर्वांचं मी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर के.बी. पाटील सर, समन्वयक दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्या अंतर्गत प्लेसमेंट सेल व राज्यशास्त्र विभाग यांनी जे आज विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलं आहे, या व्याख्यानाचा विषयच आहे की महात्मा गांधींच्या संकल्पनेतील भारत व शाश्वत ग्रामीण विकास. या व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून असणारे प्राध्यापक डॉक्टर डी.के. मोरे सर, त्याचबरोबर आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर संजय ठिगळे सर, प्रमुख उपस्थिती असणारे डॉक्टर S.M. कुबल सर, श्री C.S. कोथमिरे सर, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र. आज महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आपण एक विशेष व्याख्यान आयोजित केलं आहे. दूरशिक्षण केंद्राचा मानस नेहमीच असतो की केवळ विषयांचीच ओळख विद्यार्थ्यांना व्हावी असं नाही, तर त्या संदर्भातील जे कॉन्टेम्पररी इश्यूज आहेत, तत्कालिक काही बाबी येतात, प्रवाह येतात शैक्षणिक, त्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि नेहमी असल्यासारखी एक अध्ययनार्थीची भावना त्यांच्या मनामध्ये दृढ व्हावी. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महात्मा गांधी यांच्या विचारांचं स्मरण करणं आणि त्या विचारातून एक स्फुरण घेऊन आपण सतत कृती करणं हाच अशा व्याख्यानांचा हेतू असतो. गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यापासून आज आपण खूप दूर आलो आहोत. फक्त मुठभरांच्याच हाती किंवा मुठभरांचाच विकास किंवा काही वेळाचाच विकास असा त्यांना अपेक्षित नव्हता, तर सगळ्यांचा विकास आणि तो चिरंजीवी विकास किंवा शाश्वत विकास हा आपल्याला अपेक्षित होता. आणि त्याला अनुसरूनच आज आपण महात्मा गांधींच्या संकल्पनेतील भारत व शाश्वत ग्रामीण विकास या विषयावर माननीय डॉक्टर संजय ठिगळे सर यांचे व्याख्यान आयोजित केले आहेत. मला अतिशय आनंद आणि समाधान वाटतं की आजच्या या व्याख्यानाला तितकेच महत्त्वाचे असे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. मला जशी सरांची ओळख आहे त्याप्रमाणे ते केवळ या विषयाचे वक्ते नाही आहेत किंवा ते केवळ या गांधी विचारांचे अभ्यासक म्हणून मी त्यांच्याकडे पाहत नाही, तर ते कृतिशील अनुयायी आहेत, कृतीप्रवण व्यक्ती आहेत. गांधींच्या विचारांचा त्यांच्या व्यावसायिक जीवनावर कसा प्रभाव आहे किंवा त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर कसा आहे हे त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या सातत्यानं बोलण्यातून किंवा शिवाजी विद्यापीठाचे जे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक होते तेव्हा त्यांनी जे धडाडीनं काम केलं, या सगळ्या कृतीतून दिसून येतं की त्यांना खऱ्या अर्थानं महात्मा गांधींच्या संकल्पनेतील स्वप्न किंवा त्यांनी जे भारत पाहिला होता याचा खऱ्या अर्थानं ते वारसदार आहेत किंवा तो भाग तो पुढे घेऊन जात आहेत. हा आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे मला असं वाटते आनंदाचा भाग आहेच. आपण सगळे जाणतो की युनायटेड नेशननं सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणून 17 गोलचा उल्लेख केला आहे. कुठेतरी असं वाटतं की युनायटेड नेशनच्या या 17 गोलवर सुद्धा या महात्मा गांधींच्याच विचाराचा प्रभाव आपल्याला दिसतो. आणि हा विचार करत असताना ज्यांनी ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीवन जवळून बघितलं आहे आणि त्या ग्रामीण लोकांच्या
जीवनाचं उन्नयन व्हावं, ते समृद्ध व्हावं, यासाठी सातत्याने छोटे छोटे प्रयोग केलेले आहेत, लिखाण केलेले आहेत. अशा वक्त्याकडून आपण महात्मा गांधींच्या संकल्पनेतील भारत आणि शाश्वत ग्रामीण विकास याचं मॉडेल आज ऐकणार आहोत. ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे पर्वणी आहे सर. मी आपलं स्वागतही करतो आणि पुढील सूत्र गायकवाड सरांच्याकडे देतो. गायकवाड सर. धन्यवाद पाटील सर. यानंतर आजच्या व्याख्यानाचं प्रमुख व्यक्ती डॉक्टर संजय ठिगळे सरांचा परिचय करून देण्यासाठी मी विनंती करतो नितीन रणदिवे सर यांना. त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार ठिगळे सर. नमस्ते. नमस्ते सर. सर नमस्ते. नमस्ते. मला आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विशेष असा आनंद होतोय की आज मी डॉक्टर संजय ठिगळे सर यांची ओळख करून मी देतोय. अगदीच आत्ता पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे कृतिशील अनुयायी महात्मा गांधींच्या विचाराचे ठिगळे सर आहेत. ते अगदी तंतोतंत बरोबर आहे. कारण सरांचं काम आम्ही राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रकल्प अधिकारी असताना जवळून पाहिलेलं आहे. खरं तर ठिगळे सरांचं शिक्षण हे MA MPhil BGC आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचा डिप्लोमा झालेला आहे. त्यानंतर त्यांनी मी ही जी ओळख करून देतोय ती शैक्षणिक दृष्टिकोनातून करून देतोय. त्यांनी 32 वर्ष सेवा केलेली आहे. आत्ता ते करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 25 रिसर्च पेपर हे पब्लिश केलेले आहेत. त्यांनी 5 पुस्तकं लिहिलेली आहेत. तसेच 13 पेपर प्रेझेंटेशन केलेले आहेत. शिवाय विविध चर्चासत्रे कार्यशाळेमध्ये त्यांनी विशेष असे व्याख्याते म्हणून योगदान दिलेलं आहे. मला शैक्षणिक ओळखीबरोबर ठिगळे सर आपण जे कार्य करत आहात की जे राष्ट्रीय विकास आणि राष्ट्रबांधणीसाठी ते मी आज महत्त्वपूर्ण मानतो. आपलं खरं तर व्यक्तिमत्व सरांचं हे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. त्यामध्ये ते अर्थशास्त्र, आरोग्य, शिक्षण, सेवा, डिजिटल साक्षरता, आर्थिक विकास. स्वतः सर पत्रकार म्हणून गेली 30 वर्ष फ्रीलान्स म्हणून काम करतात. आपण आठवड्यातनं कोणताही पेपर जरी उघडला तर ठिगळे सरांचा लेख आपल्याला आवर्जून वाचायला मिळतो. ही त्यांची मोठी ओळख आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे. शिवाय सर स्वतः पक्षीप्रेमी आहेत. त्यांचं घर हे पक्ष्यांचं घर म्हणून ओळखलं जातं. खरं तर त्या घरी पक्ष्यांसाठी खाण्यासाठी सगळं साहित्य ठेवलं जातं. तर असे हे पक्षीप्रेमी सर आज आपणाला व्याख्यानाला लाभलेले आहेत. मला आणखी विशेष असं त्यांचं सांगायला विशेष वाटतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये सरांनी एक प्रबोधन यात्रा सायकलवरून काढली होती आणि प्रत्येकाला ते संदेश देत होते की सामाजिक अंतर ठेवा, मास्कचा वापर करा आणि लढा कोरोनामुक्तीचा हा तो उपक्रम होता. तो अतिशय नावाजलेला असा होता आणि त्यात त्यांचं एक स्लोगन पण होतं, एकच टास्क आणि वापरा मास्क. खरं तर सर प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेताना आपल्याला दिसतात. अर्थभान नावाचं सरांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. शिवाय 30 दशकं विविध वृत्तपत्रातून विकासाभिमुख आर्थिक लेखन करून महाराष्ट्रातील ह्या समाज घटकांना आर्थिक भान देण्याचं काम सर आपल्याला करताना दिसतात. तसेच सरांना पंडित पद्मश्री पावा गाडगीळ राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. तसेच लॉकडाऊनचा फटका आणि अर्थव्यवस्थेचा झटका या त्यांच्या लेखाची दखल घेऊन सुद्धा त्यांना 2019-20चा आर्थिक विकास लेखन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मला सरांची ओळख करून देण्यासाठी सांगितलं त्याबद्दल मी
आयोजनकर्त्याचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी थांबतो. धन्यवाद रणदिवे सर. सरांची जी ओळख करून दिली त्याच्यातून त्यांनी वेगवेगळ्या कामामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. अशा या मोठ्या व्यक्तिमत्वाचं आज आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तर मी संजय ठिगळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. नमस्कार. शिवाजी विद्यापीठाचा दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, प्लेसमेंट सेल व राज्य विषयाअंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे फार जुने मित्र सन्मित्र डॉक्टर DK मोरे सर, ज्यांनी माझी ओळख करून दिली ते डॉक्टर NS रणदिवे सर, त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं ते डॉक्टर KB पाटील सर. मी शिवाजी विद्यापीठात कार्यरत असताना माझ्या समेत खूप हिरिरीने काम केलेले आमचे मित्र डॉक्टर संजय कुबल सर, CS कोथमिरे सर, चळवळीतले कार्यकर्ता आणि दूरशिक्षण केंद्रामध्ये खूप हिरिरीने कार्यरत असणारे आमचे मित्र डॉक्टर चांगदेव बंडगर सर, सूत्रसंचालक असणारे डॉक्टर SL गायकवाड सर, आणि खऱ्या अर्थानं दूरशिक्षण विभागाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचं नाव संपूर्ण देशभर वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे दूरशिक्षण विभागाचे आमचे लाडके विद्यार्थी मित्र. खरं तर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मला जो विषय दिलाय तो म्हणजे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत आणि शाश्वत विकास. खरं तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला पहिल्यांदा आठवण होते की खऱ्या अर्थानं 21व्या शतकामध्ये शाश्वत विकासाच्या माध्यमातून आपण महासत्तेचं स्वप्न बघतोय. वी आर सुपर पॉवर. आपल्याला आता सुपर पॉवर व्हायचं आहे. वेगळ्या भाषेत बोलायचं म्हटलं तर भारत आता शक्तिमान होणार आहे. मग या शक्तिमान होण्याच्या प्रक्रियेमध्ये महात्मा गांधीजींच्या विचारांचं योगदान काय असणार आहे हा खरा मूलभूत प्रश्न आहे. खरं तर गांधीजींच्या विचाराचं पहिलं महत्व काय असेल तर असा एक भाग्यविधाता, असा एक महात्मा ज्यांनी पहिला संदेश दिला, गो बॅक टू नेचर, गो बॅक टू व्हिलेज. निसर्गाकडे जा, निसर्गाचं संवर्धन करा. गो बॅक टू व्हिलेज, खेड्याकडे जा. आपला खरा देश, आपला खरी सत्ता खेड्यातच आहे. म्हणून गांधीजींना एक दोन गोष्टीचं फार मोठं आकर्षण होतं किंवा त्यांची विचारधारा खऱ्या अर्थानं दोन मुद्द्यावरती आधारित आहे. पहिली मला आवडलेली त्यांची विचारधारणा गो बॅक टू नेचर, निसर्गाकडे जा. खरं जर माणूस हा समाजप्रिय प्राणी जेवढा आहे तेवढाच तो निसर्गप्रेमी असल्यामुळे गांधीजींना असं वाटत असतं की जर खऱ्या अर्थानं देशाचा शाश्वत विकास व्हायचा असेल, जी मनुष्य निर्मित आणि मानव निर्मित जी साधन संपत्ती आहे ती साधन संपत्ती अशा पद्धतीनं जतन करून ठेवूया की पुढच्या पिढीला त्याचं जतनही करता आलं पाहिजे आणि पुढच्या पिढीचा पूर्ण उदरनिर्वाह करता आला पाहिजे. अशा पद्धतीचा विकास भारतामध्ये झाला पाहिजे, ही खरं गांधीजींना अपेक्षित होतं. आणि म्हणूनच तुम्ही जर बघितला तर जवळपास आपण भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. आपण नुकताच अमृत महोत्सव साजरा केला. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपण देशाला काय मागितलं? आपण देशाला, देशाच्या एवढ्या मोठ्या महासत्तेला आपण पहिल्यांदा पाणी मागितलं. आणि 75 वर्षानंतर आपण बघतो की आपण 75 वर्षानंतर शुद्ध पाणी मागतो. खऱ्या अर्थानं आज जो विषय फार महत्वाचा आहे की 21व्या शतकामध्ये आपल्याला देश जर महासत्ता व्हायचा असेल तर आपल्याला लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, विशेषतः अन्न असू देत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, खरं तर ह्या 5 मूलभूत गरजा होत्या. परंतु अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाबरोबर अलीकडं शाश्वत विकासाच्या अंतर्गत एक फार नवीन एक मागणी आली, वी वॉन्ट सिक्युरिटी. आता आपल्याला फक्त अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य नको आहे, आपल्याला त्याबरोबर संरक्षण पाहिजे. संरक्षण म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करण्याची गरज आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाचं संरक्षण करण्याची गरज आहे. खरं जर मला विचाराल ना, गांधीजींना शाश्वत विकासाच्या स्वप्नामध्ये काय अभिप्रेत होतं तर गांधीजींना हेच वाटत होतं की तळागाळातल्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून बघा, शाश्वत विकासाच्या
नवीन पॅरामीटर मध्ये एक फार महत्वाचा निकष आलाय, त्याचं नाव आहे हॅपीनेस इंडेक्स. माझ्या देशातला प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालं पाहिजे. एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण केव्हा होईल? त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांची किमान पूर्तता झाली पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला जर 21व्या शतकामध्ये जर महासत्ता करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा निकष आहे, आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये महात्मा गांधीजींचा विचारसरणीचा अंगीकार करून आपल्याला शाश्वत विकासाचं स्वप्न सत्यात आणण्याची नितांत गरज आहे. खरं तर बघितलं, देश स्वतंत्र झाला तेव्हा आपण फक्त 36 कोटीचं होतो आणि बघता बघता आपण 136 कोटीचं झालो. खरं जर बघितलं तर इथून पुढच्या कालावधीमध्ये हा लोकसंख्येचा जो धावणारा वारो आहे तो रोखण्याची नितांत गरज आहे. बऱ्याच वेळा आपण असं म्हटलं जातं सगळ्यात मोठं भांडवल कोणतं, तर मानवी भांडवल. तेव्हा ना केन्सच्या आधारावर किंवा केन्सच्या विचारसरणीचा जर आपण अंगीकार केला तर महात्मा गांधीजींना हेच वाटत होतं की आपल्या देशात असणारं हे मानवी भांडवल आहे, त्या मानवी भांडवलाचं आपण संवर्धन करण्याची नितांत गरज आहे. म्हणजेच बघा, 36 कोटीचा देश जेव्हा 136 कोटीचा होतो आणि 136 कोटीचा देश जवळपास 143.7 कोटीचा होतो आणि आपण जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महासत्ता झालेलं दिसून येतो. इथून पुढच्या कालावधीमध्ये जर शाश्वत विकासाचं जर स्वप्न सत्यात आणायचं असेल तर ही लोकसंख्येची गुणवत्ता आपल्याला वाढवण्याशिवाय पर्याय नाही. आपण बघतो की विकासाच्या नावाखाली आपण राष्ट्रीय उत्पन्न वाढवलं, दरडोई उत्पन्न वाढवलं, राहणीमानाचा दर्जा पण उंचावला, परंतु हे सगळं करत असताना आपण नव्या शतकामध्ये चंगळवादाकडे वाटचाल करीत असल्यामुळे अर्थशास्त्रीय भाषेत बोलायचं म्हटलं तर मर्याद गरजा आणि मर्यादित साधन सामुग्री याच्यामध्ये मेळ घालता घालता आपल्याला नाकीनऊ आलेलं दिसून येतं. जर खऱ्या अर्थानं जर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर गांधीजींचं स्वप्न कोणतं होतं, तर देश बलवान झाला पाहिजे. देश बलवान होता होता खेडी बलवान झाले पाहिजेत. दुर्दैवानं गांधीजींचा तोच विचार आपण सोडला. गांधीजींनी सांगितलं खेड्याकडे चला, आपण सांगू लागलो शहराकडे चला. आणि मग मोठ्या प्रमाणावरती आज आपण बघतो की गांधीजींना हे अपेक्षित नव्हतं. एक काळ असा होता की जवळपास 72 ते 73% लोक ग्रामीण भागामध्ये राहत होते. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसून येते. आज मोठ्या प्रमाणावरती खेड्याकडून शहराकडे फार मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्येचा लोंढा जाऊ लागलाय आणि त्याचाच परिणाम आपल्याला असं दिसून येते की जवळपास 67 ते 68% लोकसंख्या आता शहरी झालेली दिसून येते. मला एक भीती वाटते, गांधीजींच्या स्वप्न आपल्याला सत्यात आणायचं असेल तर असं म्हटलं जातं की 2050 पर्यंत भारतामध्ये 50% नागरीकरण किंवा 50% शहरीकरण होण्याची दाट शक्यता आहे. जर 2050 मध्ये जर 50% लोकसंख्या शहरी भागामध्ये जर जाणार असेल तर आमच्या गांधीजींच्या स्वप्नातल्या खेड्यांचं होणार काय? आपण नेहमी म्हणत असतो ऍग्रिकल्चर इज अ बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. आपण शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा समजतो, परंतु आताचं एकूण चित्र पाहिलं तर आपल्याला चित्र असं दिसतं की हा भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती नावाचा कणा, त्या कण्याचं कंबरड मोडलेलं दिसून येतं. आणि गांधीजींना हेच अपेक्षित होतं की इथून पुढच्या कालावधीमध्ये गांधीजींचा सगळ्यात आवडणारा विचार कोणता असेल तर वर्क कल्चर, श्रमसंस्कार. दुर्दैवानं वाढता चंगळवाद, बदललेली जीवनशैली, त्यामुळे आपल्याला चित्र असं दिसून येतं की लोकांनी आता श्रम संस्कारापासून मोठ्या प्रमाणावरती फारकत गेलेली दिसून येते. आणि म्हणून मन, मनगट आणि मेंदू, आर्थिक दारिद्र्य दूर करणं फार सोपी गोष्ट आहे. लोकांना अनुदान देता येतं, लोकांना मोठ्या प्रमाणावरती कर्ज देता येतात, कमी व्याजदराने कर्ज देता येतात. त्यामुळे आपल्याला आर्थिक दारिद्र्य दूर करणं सोपी गोष्ट होऊन बसलेली आहे. खरं आता भारतासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर आर्थिक दारिद्र्य दूर करणं सोपी गोष्ट आहे, मानसिक दारिद्र्य दूर करणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. शाश्वत जर विकास करायचा असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये 21व्या शतकामध्ये मन, मनगट आणि मेंदू याच्या बळावरती आपल्याला मानसिक दारिद्र्य दूर करण्याची नितांत गरज आहे.
त्यासाठी गांधीजींनी सांगितलेला एक चांगला मार्ग कुठला असेल तर आपल्याला श्रम संस्काराचे धडे घ्यावे लागतील. आता जर आपण परिस्थिती पाहिली तर आपल्याला शहरी भाग असतो, ग्रामीण भाग असतो, विशेषतः शहरी भागामध्ये आपल्याला श्रम संस्काराचा मोठ्या प्रमाणावरती अभाव असलेला दिसून येतो. आणि आपण मात्र म्हणतो की शाश्वत विकासाचं स्वप्न सत्यात आणलं पाहिजे. आपल्याला जर खऱ्या अर्थानं जर शाश्वत विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर चांगलं धडधाकट मनगट, त्याचबरोबर चांगलं निकोप असणारं मन पाहिजे. म्हणजे चांगलं मन पाहिजे, चांगलं मनगट पाहिजे आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा मेंदू पाहिजे. आपण बघितलं तर आज हा जो महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत आणि शाश्वत विकास हा विषय ठेवण्याचं खरं कारणच काय असेल तर मला असं वाटतं की 21व्या शतकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली पडझड, आपण केलेला विकास, ही सगळी परिस्थिती जर बघितली तर मला असं वाटतं भारत हा क्रांतिकारकांचा देश आहे. आपण पहिल्यांदा स्वातंत्र्य क्रांती केली, जवळपास आपण 150 वर्ष 1947 पर्यंत आपण स्वातंत्र्य चळवळीला वाहून घेतलं. त्यानंतरचा जर इतिहास पाहिला तर आपल्याला काय पाहिजे होतं, भुकेलेलं ना अन्न पाहिजे होतं म्हणून आपण हरित क्रांती केली. त्यानंतर आपण दुसरी क्रांती केली, तिचं नाव आहे दुधाचा महापूर, वर्गीस कुरियन यांनी केलेली. हरित क्रांती केली, धवल क्रांती केली. धवल क्रांतीच्या माध्यमातून आपण दुधाचा महापूर संकल्पना आणली. त्यानंतर आपण बघतो की नील क्रांती आली. म्हणजे औद्योगिक क्रांती, हरित क्रांती, नील क्रांती, धवल क्रांती आणि 21व्या शतकामध्ये एक मोठी क्रांती झाली, त्याचंच नाव आहे माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये झालेली क्रांती. आपण बघतो की 21व्या शतकामध्ये आपण सुपर पॉवर होऊ लागलोय. परंतु दरम्यान जर आपण बघितलं तर आपल्याला असं चित्र दिसतं, आपण हरित क्रांती केली परंतु आता शाश्वत विकासाचं जर स्वप्न बघायचं असेल तर आपल्याला मिळणारं धान्य, जे आपण विषमुक्त धान्य म्हणून एक संकल्पना आले, शाश्वत विकासासाठी पहिला पर्याय काय असेल तर आपल्याला मिळणाऱ्या धान्याचा विचार केला पाहिजे. अन्नधान्य एक का असा होता, इंडिया इज कंट्री ऑफ बेगर पर्सन, भुकेलेल्यांचा देश म्हणून ओळखलं जात होतं. परंतु गांधीजींच्या विचारसरणीचा अंगीकार करून पुढे आपण शेती क्षेत्रामध्ये हरित क्रांती केली आणि हरित क्रांती केल्यामुळे भुकेलेल्यांना अन्न मिळालं. वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्यासंबंधीच्या जलसिंचनाच्या योजना आखल्यामुळं तहानलेल्यांना पाणी मिळालं. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, खऱ्या अर्थानं जर शाश्वत विकास असेल व्हायचा असेल तर आपल्याला निरोगी राहता आलं पाहिजे. आणि म्हणून ज्या निरोगी राहण्याचे जे निकष आहेत त्या निकषाचा विचार केला तर भारतातला 21व्या शतकातला माणूस निरोगी राहायचा असेल तर त्याला विषमुक्त अशा पद्धतीचं जोपर्यंत अन्न मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं गांधीजींच्या स्वप्नातला भारत उभा राहणार नाही. एवढंच नव्हे तर अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला चित्र असं दिसतं की आम्ही ज्याला खेड्यांचा विकास म्हणतो, परंतु दुर्दैवानं अलीकडच्या कालावधीमध्ये चित्र असं दिसून येतं की हा देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपण बघा, जवळपास 143 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये 95 कोटी तरुणाई आहे आणि या तरुणाईच्या बळावर आम्ही महासत्तेचं स्वप्न बघत आहोत. परंतु या तरुणाईची अवस्था जर बघितली तर आपल्याला चित्र असं दिसतं, जवळपास आपल्या देशातल्या लोकांचा 2 तास 20 मिनिटं अवरेज वेळ फेसबुक, ट्विटर, वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला अलीकडे मोबाईलने केलेली क्रांती आहे त्याच्यावरती जातो. म्हणून मला तर असं वाटतं की या देशातला प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर जर हास्य निर्माण व्हायचं असेल तर त्याला श्रम संस्काराचे धडे द्यावेच लागतील. तेव्हा ना तुम्हाला जर अलीकडच्या पद्धती बघितले तर विशेषतः खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जो बदल झाला तो बदल नक्कीच विकासाभिमुख आहे. मात्र चंगळवादाच्या नावाखाली निसर्गाची झालेली फार मोठी लूट किंवा निसर्गाला ओरबडून घेणं आपण ज्याला म्हणतो ते ओरबडून घेण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावरती अडथळे येऊ लागलेले आहेत. याचा अर्थ असं नाहीये की
ग्रामीण विकासाची प्रक्रिया गतिमान होत नाही असं नाही, परंतु हे शाश्वत विकासाचं स्वप्न ज्याला आम्ही म्हणतो, त्या शाश्वत विकासाच्या स्वप्नामध्ये आरोग्यदायी जीवन आपण जगतो का? जर देशातल्या लोकांचं सरासरी जर वर्षाकाठी एका कुटुंबाचे 15 ते 14 हजार रुपये फक्त मेडिसिनवरती जात असतील तर देशाचा विकास होणार कसा? आमचे आजचे अध्यक्ष डॉक्टर डी.के. मोरे सर, त्यांना माहित आहे की या देशामध्ये जर गांधीजींच्या स्वप्नातला भारत जर उभा करायचा असेल, शाश्वत विकास जर करायचा असेल, तर आमच्याकडं 2 एच आहे. एक एच म्हणजे हॉटेल इंडस्ट्री आणि दुसरा एच म्हणजे हॉस्पिटल इंडस्ट्री. अर्थशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, जेव्हा जेव्हा हॉस्पिटल इंडस्ट्री आणि हॉटेल इंडस्ट्री याच्यातलं आम्ही कोरिलेशन बघतो, ते चित्र असं दिसतं की जेव्हा जेव्हा हॉटेल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावरती वाढते, तेव्हा तेव्हा हॉस्पिटल इंडस्ट्री त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने वाढते. मग जर या देशामध्ये गांधीजींचा विचाराचा देश म्हणून आपण हा देश ओळखला जातो, या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जर हॉटेल इंडस्ट्री वाढणार असेल आणि त्या हॉटेल इंडस्ट्री वाढण्यामुळे हॉस्पिटल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावरती चालना मिळाली असेल, तर त्याला विकास म्हणायचा की भकास म्हणायचा हा मूलभूत प्रश्न आहे. म्हणून या देशात शाश्वत विकास करायचा असेल तर गांधीजींच्या स्वप्नातला आरोग्यदायी देश निर्माण केला पाहिजे. गांधीयन थॉटमध्ये सगळ्यात महत्वाचं शाश्वत विकासामध्ये मला आवडलेला विचार म्हणजे की जो लवकर उठतो आणि जो लवकर झोपतो तो खऱ्या अर्थानं निरोगी माणूस. गांधीजी नेहमी लवकर झोपत असेल आणि सकाळी लवकर उठत असेल. आजची जर परिस्थिती पाहिली तर आता मूनलाईट जॉब म्हणून एक नवीन संकल्पना आली. म्हणजे युनायटेड किंगडम मध्ये किंवा अमेरिकेमध्ये भारतात बसून जे जॉब करतात त्यांचे जॉब संध्याकाळी 6ला सुरू होतात, पहाटे 5 पर्यंत संपतात. जर इथून पुढच्या कालावधीमध्ये जर आपलं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर मला असं वाटतं की प्रथमतः गांधीजींच्या या विचाराचा की तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सकाळी तुम्ही लवकर उठलं पाहिजे, संध्याकाळी तुम्ही लवकर झोपलं पाहिजे, हा देशातल्या तरुणाईनी आदर्श घेण्याची नितांत गरज आहे. दुसरी एक आणि महत्वाची गोष्ट ज्याला आम्ही खऱ्यानं अर्थानं जीवनाची गुणवत्ता म्हणतो, त्या जीवनाच्या गुणवत्तेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी माणूस काय वाचतो, काय लिहितो, काय ऐकतो आणि काय बघतो याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ह्या जेव्हा मूलभूत गरजा उंचावण्याचा विचार करतो त्यावेळी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य हे सगळं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी गांधीजींना अपेक्षित असलेला जो पर्यावरणाचा विषय आहे, अलीकडच्या कालावधीमध्ये पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावरती जो ऱ्हास होतोय त्याचा आपण विचार करणार आहोत की नाही? नाहीतर आपण फक्त म्हणणार की गांधीजींच्या स्वप्नातला भारत कसा आहे. मला तर असं वाटतं की ईस्ट हो या वेस्ट, इंडिया इज बेस्ट. कारण भारतासारखा स्वस्त आणि मस्त जगात कुठला देश नाहीये. परंतु या स्वस्त आणि मस्त असणाऱ्या देशाला खऱ्या अर्थानं जर बलवान करायचं असेल तर गांधीजींचा जो विचार आहे तो निसर्ग बचावणं, ज्याला आम्ही म्हणतो एन्व्हायरमेंट सायन्स आपण ज्याला म्हणतो, ते पर्यावरण पूरक विकास ज्याला आम्ही म्हणतो, त्या पर्यावरण पूरक विकासाचा सातत्याने विचार करण्याची नितांत गरज आहे. पर्यावरण पूरक विकास म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो की गांधी बाबा म्हणाले होते की गो बॅक टू नेचर, निसर्गाकडे जा. आपण निसर्गाकडे गेलो तर निसर्गात गेल्यानंतर आपण काय केलं? निसर्गात जाताना आपण पाण्याची बाटली घेऊन गेलो, निसर्गात जाताना आपण कुरकुरे, अमुक तमुक हे सगळे घेऊन गेलो आणि निसर्गामध्ये आपण निसर्ग सगळा प्लास्टिकमय करून टाकला. खरं गांधीजींना हेच अपेक्षित होतं, जर खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर तुम्ही विकासही करा. विकास करत असताना ग्रामीण भागात कुठं भकास पण येऊ नये याचीही काळजी घेणं फार गरजेचं आहे. आज ग्रामीण भागात जर विचार केला तर शेतकऱ्याच्या समस्या, शेतीच्या असणाऱ्या समस्या, ज्याला आम्ही स्वावलंबी खेडी म्हणतो, गांधीजींना जे अपेक्षित होतं ते खेडी स्वावलंबी झाली पाहिजेत. आपण जर बघितलं तर इथून पुढच्या कालावधीमध्ये खेडी स्वावलंबी होतील की नाही याच्याविषयी शंका का निर्माण होते? मोठ्या प्रमाणावरती विदेशी वस्तूंचा झालेला सुळसुळाट, मोठ्या प्रमाणावरती वाढलेला चंगळवाद आणि बदललेली जीवनशैली ही गांधीजींना अपेक्षित नव्हती.
गांधीजींना हेच अपेक्षित होतं की माझी खेडी स्वावलंबी झाली पाहिजे, शेतकरी राजा झाला पाहिजे. आपण फार प्रेमाने म्हणतो की हु इज किंग, फार्मर इज किंग. शेतकरी हा राजा आहे. शेती जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत शेतकरी राजा होऊ शकत नाही. मग शेतकरी राजा जर व्हायचा असेल तर शेतकऱ्याला स्वावलंबी झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाला योग्य दर मिळाला पाहिजे. एवढंच नव्हे तर अलीकडच्या कालावधीमध्ये जर शाश्वत विकास करायचा असेल तर त्याला फार चांगला शब्द आहे पर्यावरण पूरक शेती, किंवा त्याला खऱ्या अर्थानं ज्याला क्षारपड जमिनीचा प्रश्न असेल म्हणा, किंवा जमिनीची गुणवत्ता कमी होण्याचा जो प्रश्न असेल त्याच्या दृष्टीने जर विचार केला तर आता इथून पुढच्या कालावधीमध्ये जर खेडी स्वावलंबी व्हायचे असतील तर खेड्यातच रोजगार निर्माण करून दिला पाहिजे. खेड्यातच रोजगार निर्माण करून द्यायचा असेल तर आपल्याला कौशल्य आधारित मनुष्यबळ तयार झालं पाहिजे. दुर्दैवानं आपल्याला चित्र असं दिसतं की खेड्याकडे लोक जायला तयार नाहीत आणि खेड्यातला माणूस शहराकडे चाललेला आहे. जर शहराकडे जर लोकांचा कल वाढणार असेल तर खेडी स्वावलंबी होणार कशी, आणि त्याच्या पुढचा प्रश्न शाश्वत विकास होणार कसा. तेव्हा ना त्याच्या पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक साक्षरता हे विषय आता नव्याने येऊ घातले. जर खऱ्या अर्थानं जर गांधीजींच्या स्वप्नातला बलशाली भारत बघायचा असेल, शाश्वत विकासाचा देश बघायचा असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये जलसाक्षरता, जलसंस्कृती आणि जलसंवर्धन ह्या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. आणि दुसरे जे दोन विषय महत्वाचे आहेत, एक अर्थसाक्षरता आणि दुसरा विषय तो डिजिटल साक्षरता. मी समारोपाचेच दोन मुद्दे अगोदर घेतो, कारण गांधीजींच्या स्वप्नातला भारत जर तयार करायचा असेल, जर शाश्वत विकास व्हायचा असेल तर फार महत्वाची पंचसूत्रे आहे. एक जलसाक्षरता, दोन जलसंवर्धन, तीन जलसंस्कृती, चार आर्थिक साक्षरता आणि पाच डिजिटल साक्षरता. हे पाच पंचसूत्रीचा जोपर्यंत आपण अवलंब करत नाही किंवा ह्या पाच पंचसूत्रीचा आपण जोपर्यंत अंगीकार करत नाही तोपर्यंत भारत बलशाली होणार नाही. म्हणून या देशातल्या तरुणाईने नवीन एक मिशन हाती घेतलं पाहिजे. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये मी खेड्यामध्ये विशेषतः जे आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत थोडेसे कमी पडतायत अशा लोकांना मी आर्थिकदृष्ट्या साक्षर करेन. फक्त आर्थिकदृष्ट्या साक्षर करणार नाही, आता जे डिजिटल साक्षरतेचे हे नवे वाहू लागले त्याच्यामध्ये मी लोकांना डिजिटल साक्षरतेकडे घेऊन जाईल. ह्याच्यावरती जोपर्यंत आपण फोकस करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थात आपण शाश्वत विकास होणार नाही. आणि खरं तर तुम्हाला सांगू का की गांधीजींना अपेक्षित असणारं खेडं, त्याची सुरुवात गांधी काय म्हणायचे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. माझी ओळख करून देत असताना रणदिवे सर म्हणाले की ठीक आहे सर, गांधीजींच्या विचारसरणीचे आहेत. एक कॉमन व्याख्यान आहे म्हणून सांगतोय, आदर्श म्हणून नाही परंतु एक कॉमन व्याख्यान म्हणून सांगतोय. मी जवळपास 58 वर्षाचा झालो, मी जन्मल्यास एकदाही चहा पिलेलो नाही, मी कधीही मांसाहार केलेला नाही. एवढंच नव्हे तर मी कधीही दारू पिलेलो नाही. माझ्या मते आजच्या 21व्या शतकातल्या तरुणाई पुढे, 21व्या शतकातल्या सर्वसामान्य माणसांच्या जर विचार केला तर खऱ्या अर्थानं गांधीजींच्या हृदयातलं, गांधीजीच्या मनातलं स्वप्न जर सत्यात उतरायचं असेल तर सगळ्यांना मी काय आग्रह राहणार नाही, कारण माझी एक पंचसूत्रे आहे. आपण पहिली गोष्ट, गांधीजी शेळीचं दूध पित होते. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की खऱ्या अर्थानं जर शाश्वत विकास व्हायचा असेल तर प्रत्येक माणसाला किमान 100 मिली दूध मिळालं पाहिजे. दुर्दैवानं अलीकडच्या कालावधीमध्ये नको ते 100 मिळाल्यामुळं भकास पण वाढत आहे. म्हणून जर या पंचसूत्रीचा भाग म्हणून आता आपल्या देशात जे पिकतं, आपल्या देशातला जो शेतकरी पिकवतो, किमान 100 मिली दूध पिता आलं पाहिजे. एवढंच नव्हे, शक्य झालं तर आपल्याला शाकाहारी होता आलं पाहिजे.
आणि आपण निर्व्यसनी राहिलो पाहिजे. कारण जरी आपण म्हणत असलो की दारू उत्पादनातून आपल्याला अनेक प्रकारचे कर मिळत असतात, देश बलवान होत जातो. कर मिळवण्यापेक्षा मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य फार महत्वाचं असतं. म्हणून हा देश खऱ्या अर्थानं शाश्वत विकास व्हायचा असेल तर भारतातला प्रत्येक माणूस हा निरोगी राहायला पाहिजे. एवढंच नव्हे तर माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या माणसाच्या मूलभूत गरजाची पूर्तता झालीच पाहिजे. फक्त वर्तमानाचा विचार करून चालणार नाही. भविष्याचा जर विचार केला तर तो विकास अशा पद्धतीचा असला पाहिजे की जेणेकरून पुढच्या पिढीला आपलं जीवन सुखदायी समाधानी करता आलं पाहिजे. याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आणखी एक फार महत्वाचा विषय येतो जो गांधीजींना फार आवडत होता, ज्याच्यातून शाश्वत विकासाची प्रक्रिया गतिमान होत असते, ते म्हणजे सामाजिक स्वच्छता, शारीरिक स्वच्छता फार महत्वाचे. आपण बघतो शारीरिक आणि सामाजिक स्वच्छतेचा विचार केला तर आपण गांधी जयंतीला स्वच्छतेची मोहीम हाती घेतो. शाश्वत विकास जर करायचा असेल फक्त शहरं आणि गावं स्वच्छ करून चालणार नाहीत. मनाची स्वच्छता फार महत्वाचं आहे. कारण निरोगी मन जर असेल तर शाश्वत विकासाची प्रक्रिया फार गतिमान होते. शाश्वत विकासाच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता असेल, ज्याला आम्ही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक प्रकारच्या आपण गांधीजींच्या विचाराने योजना आखल्या. अगदी ग्राम स्वच्छता अभियान पासून ते हागणदारी मुक्त गावापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या. त्या योजनेमध्ये अनेक प्रकारचे स्वच्छ भारत अभियान असेल ते राबवलं गेलं. परंतु 21व्या शतकामध्ये स्वच्छ भारत अभियानाबरोबरच आपली मन स्वच्छ जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा देश बलशाली होणार नाही. खऱ्या अर्थानं देश शाश्वत विकासाच्या प्रक्रियेकडे वाटचाल करणार नाही. आणि गांधीजींना न आवडणारा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असेल तर वाढती आर्थिक विषमता. आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता जोपर्यंत कमी होत नाही, एका बाजूला कोट्याधीशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्यरेषेच्या खालच्या लोकांचं प्रमाण जर वाढत असेल तर त्याला विकास नाही तर त्याला आपण भकास म्हणतो. म्हणून जी सामाजिक आणि आर्थिक विषमता जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत शाश्वत विकास होणार नाही. आपण बघतो की अलीकडच्या कालावधीमध्ये सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्यात. त्याच्यामध्ये अगदी उन्नत भारत विकासापासून ते मेक इन इंडिया, मेड इन इंडिया अनेक प्रकारचे योजना राबवलेत जेणेकरून भारत स्वावलंबी झाला पाहिजे. गांधीजींना खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाची प्रक्रिया करण्यामधला सगळ्यात मोठा अडसर काय होता तर विदेशी वस्तूंच्या आपल्या भारतात येणं. इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या खऱ्या अर्थानं देश जर विकसित करायचा असेल तर आयात पर्यायीकरणावरती अधिक भर दिला पाहिजे. कारण विदेशी वस्तूंची होळी करणारे स्वातंत्र्य प्राप्तीच्या कालावधीतले देशभक्त एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार करतो बघा ना 21व्या शतकामध्ये एक काळ असा होता मेड इन इंग्लंड, नंतर परिस्थिती बदलली मेड इन जपान, नंतर परिस्थिती आता बदलली मेड इन चायना. खऱ्या अर्थानं देश विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करत असेल तर आयात पर्यायीकरणावरती अधिक भर देण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चिनी वस्तूंचा असलेला सुळसुळाट गांधीजींना अपेक्षित हेच होतं की खेडी स्वावलंबी झाली पाहिजे, खेड्यातच वस्तूंची निर्मिती झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण मात्र 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये जर बघितलं तर विदेशी वस्तूंचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. विदेशी वस्तूंचा सुळसुळाट जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत शाश्वत विकासाचं स्वप्न पूर्ण होणार नाही. दुसरी गोष्ट सामाजिक विषमता, मोठ्या प्रमाणावरती सामाजिक विषमता निर्माण होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शाश्वत विकासातली अडसर कोणती असेल, दोन समाजामध्ये निर्माण होणारं द्वंद्व, दोन समाजामध्ये टोकाचा निर्माण झालेली असूया ही देशाला फार मोठ्या प्रमाणावरती घातक असते. म्हणून मी नेहमी म्हणत असतो ईस्ट या वेस्ट, इंडिया इज बेस्ट. जगातला स्वस्त आणि मस्त देश हा भारतच आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली विषमता, मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आर्थिक दारिद्र्य आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे आपण शहरं आणि खेडी स्वच्छ करता करता जोपर्यंत मनाची स्वच्छता आपण करत नाही तोपर्यंत गांधीजींच्या स्वप्नातला भारत तयार
होणार नाही. मला माहित नाही की ह्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये किती मिनिटांचा कालावधी आहे, परंतु दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की जर शाश्वत विकास जर करायचा असेल आणि गांधीजींच्या स्वप्नातला जर भारत तयार करायचा असेल, दोनच पर्याय आहेत. एक योग आणि दुसरा आयुर्वेद. कारण आपण बघतो की गांधीजींच्या कालावधीमध्ये असणारा आजीबाईचा जो बटवा होता, तो आजीबाईचा बटवा निघून गेला आणि दुसरी गोष्ट निर्माण झाली, मोठमोठी वेलनेस अशा पद्धतीची मेडिकल शॉपी तयार झाली. आपल्याला काही करता नाही आलं तर चालेल, खरं आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या, शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करता आलं पाहिजे. आपण बघतो की आर्थिक सदनता आली, परंतु अजूनही काही लोकांचे चेहरे चौकोनी आहेत. गांधीजींना चौकोनी चेहरे अपेक्षित नव्हते. गांधीजींना अपेक्षित होतं या देशातल्या शेवटच्या माणसाचा चेहरा गोल झाला पाहिजे. आज दूरशिक्षण विभाग, ऑनलाईन प्रशिक्षण केंद्र, प्लेसमेंट विभाग आणि राज्यशास्त्र विभागाचे आभार मानायचे तेवढे थोडेच आहेत. कारण गांधीजींच्या स्वप्नातला भारत हा चौकोनी नसता कामा नये. गांधीजीच्या स्वप्नातला, नकाशातला नव्हे बरं का सर, प्लीज, नकाशातला नव्हे, परंतु गांधीजींचा जो भारत आहे तो गोल भारत आहे. त्या गोल भारतामध्ये प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालं पाहिजे. फिनलँड हा देश जगातला सगळ्यात हॅपीनेस इंडेक्स मधला स्ट्रॉंग मानला जातो. आम्ही तर कुठं कमी आहोत? आम्ही सुद्धा अजिबात कमी नाही. मला आपण बघतो की दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळी जपानने ज्यावेळी प्रगती केली, तेव्हा जपान मधल्या लोकांनी 18 तास काम केलं, म्हणून जपान अत्युच्च स्तरावर जाऊन पोहोचला. आपण सुद्धा कमी नाही. आपली आई सुद्धा सकाळी 5ला उठते, संध्याकाळी 11ला झोपते. कशाला पाहिजेत 18 तास? आपल्या देशातला शेतकरी कोविडच्या कालावधीमध्ये 24 तास राबून आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला अन्न देण्याचं काम केलं. गांधीजींना हेच अपेक्षित होतं, अन्नदाता सुखी भव. कोण आहे तो अन्नदाता? शेतकरी. तो शेतकरी सुखी असेल तर देश सुखी. उगीच शाश्वत विकासाचा गप्पा म्हणायच्या आणि आपली 1 लिटर तांब्याची संस्कृती, 1 लिटर तांब्याची संस्कृती आता 1 लिटर बाटलीच्या संस्कृतीकडे चाललेले. आणि मग मला तर फार मोठी सर भीती वाटते की मी 1991ला म्हटलं होतं की या देशामध्ये 10 वर्षानंतर प्रत्येक माणसाच्या हातामध्ये एक पाण्याची बाटली दिसेल. मला वेड्यात काढण्यात आलं. अहो सर, आपला देश 1 लिटर तांब्याचा संस्कृत देश बाटलीचा कसा होईल? मी सांगतो, असंच जर पर्यावरणाचा नाश जर होत गेला तर आपल्या खांद्यावरती 1 लिटरची ऑक्सिजनची बाटली दिसेल. खूप प्रदूषण झालंय, आपल्याला मोजल लावावं, तेवढीच हवा घ्यावं लागेल. आणि आज बघतो की दिल्ली सारखं शहर 2 दिवसासाठी बंद होतं, ते फक्त प्रदूषणामुळे. जर शाश्वत विकास करायचा असेल तर एक कलमी कार्यक्रम राबवला पाहिजे. आपल्या निसर्गामध्ये होणारं मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होतं म्हणून शेतकऱ्यांना कीटकनाशके मारावं लागतात. प्रदूषण होतं म्हणून आता बघितलं ना, आपल्या गांधीजींच्या देशामध्ये जवळपास 2000 मिनरल वॉटरच्या कंपन्या काम करतायत. म्हणजे पाणी अशुद्ध करतो आम्हीच आणि शुद्ध पाणी मागतो आम्हीच. हा जो विरोधाभास आहे, तो विरोधाभास जोपर्यंत आपल्याकडे कमी करता येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शाश्वत विकास होणार नाही. गांधीजींच्या स्वप्नातला भारत हा पूर्णपणे स्वावलंबनावरती असणारा, श्रमसंस्काराचे धडे देणारा आणि शक्य झाला तर निर्व्यसनी राहणारा भारत असला पाहिजे, हे अपेक्षित होतं. आणि शाश्वत विकासाचं स्वप्न पाहणारे गांधी बाबा, त्यांना एकच अपेक्षित होतं, आता निसर्गाचं संवर्धन केल्याशिवाय पर्याय नाही आणि माणसाला निरोगी ठेवल्याशिवाय शाश्वत विकास होणार नाही. हीच खऱ्या अर्थानं गांधीजींची अपेक्षा होती. खरं तर ज्या देशामध्ये वेळ पाळला जातो तो देशच मोठा होतो. मला दिलेला वेळ मी बरोबर पाळलेला आहे. ऑनलाईन व्याख्याने साधारणपणे 45 मिनिटाचं असावं असं अपेक्षित असतं. मी जवळपास 50 मिनिटं बोललो. खरं तर सध्या मन की बातचा जमाना आहे, परंतु तरुणाईला दिल की बात जास्त आवडते. माझं आजचं जे व्याख्यान होतं ते मन की बात आणि दिल की बातच्या मधलं व्याख्यान होतं. शिवाजी विद्यापीठाचे, राज्यशास्त्र विभागाचे, दूरशिक्षण विभाग आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे आभार मानात तेवढे थोडेच आहेत. कारण गांधीजींसारख्या थोर माणसाबद्दल मला बोलायची संधी मिळाली, हेच माझं सगळ्यात मोठं भाग्य समजतो.
ह्या शेवटचे एक वाक्य सांगतो. देश बलशाली करायचा असेल तर योग आणि आयुर्वेद याला प्राधान्य दिलं तर गांधीजींच्या स्वप्नातला भारत नक्कीच घडेल. आणि तुमच्या माझ्यासारखी माणसं निर्व्यसनी राहिली, चहामुक्त राहिली. चहा शेतकरी पिकवतो, बऱ्याच वेळ टीका होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याच्या चहावर तुम्ही का निर्बंध आणताय? कारण मी शेतकऱ्यांच्या चहावर निर्बंध आणत नाही, मात्र दुधालाच चालना देतोय. कारण दुधाचा महापूर या देशात मी पाहिलेला आहे. वर्गीस कुरियन सारखी माणसं आहेत, त्यांनी दुधाचा महापूर आणला. स्वामीनाथन सारखी माणसं आहेत, त्यांनी हरित क्रांती केली. ही माणसं खऱ्या अर्थानं गांधीजींच्या स्वप्नातले शास्त्रज्ञ होते. ते झाल्यावर असे वर्गीस कुरियन सारखे, त्यानंतर हरित क्रांती करणारे स्वामीनाथन सारखी माणसं आणि तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं तयार झाली. आणि ती माणसं आर्थिकदृष्ट्या संपन्न होत असताना सुद्धा पुन्हा त्याचा समारोप करत असताना योग, आयुर्वेद आणि चेहरा गोल करणारा देश तयार व्हावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपण मला बोलवलं, माझं जे ऐकलात त्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तिकडे सर. आपण जे गांधींचं जे मोलाचं विचार जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल परत एकदा तुमचं धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर चांगदेव बनगर सरांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सादर करावं. धन्यवाद गायकवाड सर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र प्लेसमेंट सेल व राज्यशास्त्र विषयाअंतर्गत आज महात्मा गांधीजींच्या संकल्पनेतील भारत व शाश्वत ग्रामीण विकास या विषयावरती आज आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर संजय ठिगडे सर यांचं विशेष व्याख्यान आज आयोजित करण्यात आलेलं होतं. या व्याख्यानासाठी सर उपस्थित राहिले व सरांनी आपल्या या एकूणच व्याख्यानामध्ये गांधीजींच्या संकल्पनेतील जर भारत घडायचा असेल तर अनेक उदाहरणासह त्यांनी सविस्तरपणे त्यांच्या व्याख्यानाची मांडणी केली. त्यामध्ये त्यांनी निसर्गाकडे जाण्याचा सल्ला दिला. आपली खरी सत्ता ही खेड्यातच आहे, खेड्याकडं कशा पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे. तळागाळातल्या लोकांच्या वरती चेहऱ्यावरती हास्य जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण जे हे स्वप्न बघतोय ते काही उपयोगाचं नाही. तसेच मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण जर केल्या तर आपण त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य येऊ शकतं. तसेच देश बलशाली होत असताना खेडी सुद्धा बलशाली झाली पाहिजेत किंवा बलवान झाली पाहिजेत आणि हे शक्य होण्यासाठी श्रमसंस्कार महत्त्वाचे आहेत. याबद्दलही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. मन, मनगट, मेंदू आणि या तिन्हीवरती त्रिसूत्रीवरती जर काम केलं तर आणि त्याला श्रमाची जर जोड दिली तर कशा पद्धतीनं आपण गांधीजींच्या स्वप्नाकडे जाऊ शकतो. यासाठी त्यांनी विविध उदाहरणंसुद्धा त्यांनी त्यामध्ये दिलेली होती. त्यासाठी मानसिक दारिद्र्य दूर करणं किती गरजेचं आहे, विषमुक्त धान्य, आरोग्यदायी विकास असेल, पर्यावरणाचं रक्षण असेल. शेतकऱ्याला आपण राजा म्हणतो पण खऱ्या अर्थानं त्याच्या हातामध्ये त्याच्या शेतमालाला भाव देतो का, पर्यावरणपूरक शेतीसाठी प्रोत्साहन देतो का, असे प्रश्न उपस्थित केले. आणि हे जर त्यांना त्या शेतकऱ्यासाठी जर आपण स्वावलंबी व्हायचं असेल, राजा म्हणून शेतकऱ्याची ओळख व्हायची असेल तर शेतीमालाला भाव दिला पाहिजे, तो त्याच्यासाठी गरजेचं आहे. खेड्यातल्या गरजा ज्या आहेत ते खेड्यातच पूर्ण कशा पद्धतीने झाल्या पाहिजेत. जलसाक्षरता असेल, जलसंस्कृती असेल, विकासाची पंचसूत्रे अत्यंत सोप्या पद्धतीने सरांनी समजावून सांगितली. शेवटी त्यांनी सांगितलं ईस्ट हो या वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. आणि हा इंडिया बेस्टच आहे आणि हा बेस्ट घडवायचा असेल तर गांधीजींच्या स्वप्नातला जो भारत आहे आणि शाश्वत ग्रामीण विकास आहे याकडे खऱ्या अर्थानं भर देणं गरजेचं आहे. योग आणि आयुर्वेदाचाही सल्ला या ठिकाणी सरांनी दिला. सरांनी अत्यंत कमी वेळात मी सरांना या व्याख्यानासंदर्भात बोललो होतो परंतु सरांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं. सर उपस्थित राहिले अत्यंत सुरेख आणि बऱ्याच वर्षानंतर NSSचा पुन्हा एकदा स्वयंसेवक सरांच्यातला मला बघायला मिळाला. आवाजामध्ये तोच अजूनही सरांच्या हे आहे. सरांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना असेल आम्हाला असेल या विषयावरती व्याख्यान दिलं. त्याबद्दल मी सरांचं मनापासून दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक
करून दिल्याबद्दल मी या केंद्राचे समन्वयक डॉक्टर के बी पाटील सर त्यांचं आम्हाला या कार्यक्रमाच्या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन झालेलं आहे. कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही कसं पोहोचलं पाहिजे, प्लेसमेंट सेलच्या वतीनं कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत वर्षभरात त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं. मी त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सरांचा परिचय करून दिल्याबद्दल मी रणदिवे सरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष असलेले आणि आमचे मार्गदर्शक असलेले प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे सर यांचंही या कार्यक्रमासाठी ज्या मान्यता असतील किंवा कशा पद्धतीनं वर्षभर आपण या संदर्भात कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच इतरही गोष्टी वर्षभर आपण देत राहिलं पाहिजे, हा सरांचा अट्टास असतो. त्याबद्दल मी सरांचंही आभार मानतो. तसेच प्रमुख उपस्थिती असलेले कुबल सर, कोथमिरे सर, राज्यशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन भोसले सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्यांनी आज घेतली ते गायकवाड सर सातारवरून जॉईन आहेत. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या सर्व प्रशासनातील प्रमुख, माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, माननीय कुलसचिव, तसेच इतर प्रशासनातील सर्व अधिकारी, दूरशिक्षण केंद्रातील सर्व प्रशासकीय कर्मचारी, स्टाफ, सहाय्यक प्राध्यापक, समन्वयक, विभागीय केंद्रांचे सर्व समन्वयक, सर्व अभ्यास केंद्रांचे समन्वयक, विद्यार्थी, ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम केला ते सर्व विद्यार्थी, बंधू भगिनींनो, पत्रकार मित्र, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. Yes, sir. Thank you. इट्स ग्रेट प्लेजर. येस येस. थँक्यू. ओके बाय. बाय. थँक्यू. हा. ओके.